पार्कचं सुंदर असं हे मैदान आणि त्या मैदानावर सुरू असलेला हा खेळ जो सामाजिक एकतेचा एक संदेश देणारा अतिशय उत्कृष्ट असा क्रिकेटचा सामना या ठिकाणी रंगतोय आहे. दोन हॉस्पिटलच्या नावाने जे संघ खेळतायत, मागच्या वर्षाचा विनर संघ आदित्य हॉस्पिटल, उंच लॉफ्ट केलेला आहे आणि दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी षटकार मारलेला आहे. या षटकारांचे प्रायोजक आहेत जितेंद्र पाटील सावखेडेकर, या ठिकाणी शिंदे सेनेचे तालुका प्रमुख. त्यांनी या ठिकाणी आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी षटकारांचं स्पॉन्सरशिप स्वीकारलेली आहे आणि दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी बॅट्समनने लगावलेला आहे षटकार. पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह, उत्कृष्ट असा फटका आणि सरळ जाऊन धडकतोय चौकार. चौकार या ठिकाणी भवानी ट्रेडर्स चौकार आलेला आहे. बॅटिंग एंड ॲडव्होकेट विनोद बी पाटील सर यांनी स्पॉन्सरशिप घेतलेली बॅटिंग एंड बघू शकतो आपण. त्या एंडकडनं फटकेबाजी चालू आहे. षटकार नंतर चौकार. पुढचा चेंडू आणि बघा या ठिकाणी ज्या शैलीसाठी डीपीयांना ओळखले जातात, इंजिनियर ज्ञानेश्वर पाटील, कमबॅक कसं करावं, डॉट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॉलिंग एंडच्या वर्ण या ठिकाणी भिरकावून दिलेला आहे षटकार. थोडासा महागडं षटक ठरताना आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी फलंदाज करतायत आणि आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून देताना आपण बघतोय. आणि पुन्हा एक षटकार या ठिकाणी खेचून मारलेला आहे आणि मला वाटतं पहिलं षटकच या ठिकाणी महागडं ठरताना आपण बघतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे, माफ करा, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकाचा. आणि या दरम्यान एक डॉट चेंडू टाकलेला आहे. 29 धावा. अतुल भाऊ, गोपाल बाबू गोलंदाजी मार्क वर्ण आणि या दरम्यान वाईड.
एक अवांतर धाव या ठिकाणी दिलेली आहे. पुढचा चेंडू, चेंज ऑफ पेस आणि डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव या दरम्यान घेतलेली आहे फलंदाज देविदास पाटील यांनी. 6 चेंडूंमध्ये या ठिकाणी 26 धावांवर उत्कृष्ट अशी खेळी करतायत. आणि या दरम्यान कॅच आउट झालेला आहे फलंदाज. प्रवीण भाऊ यांनी उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे आणि फलंदाज परततोय. पुढचा फलंदाज जो जीपीएलच्या ऑक्शन मध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेला होता, पंकज भाऊ अर्थात चाचू या नावाने क्रिकेट जगतात प्रसिद्ध असलेले पंकज भाऊ आता मैदानात उतरत आहेत. समोर मात्र या ठिकाणी संघाचे उपकर्णधार अतुल भाऊ, तत्श्याम भाऊ आणि त्यांचे मोठे बंधू जे या संघाचे कर्णधार आहेत, अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, दोघं या संघात खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू बघू या ठिकाणी. आणि या ठिकाणी मंगलम ॲग्रोचे संचालक ललित दादा उपस्थित आहेत. मी ललित दादांना विनंती करतो की आमचा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. राहुल भाऊ भादलीकर या ठिकाणी ललित दादांचा आपण सत्कार करायचा आहे. नंदू दादा आपण करायचा आहे. आशिष भाऊ आपणही वर जायचंय मुख्य मंचावर आणि ललित दादांचा सत्कार करायचा आहे. एक एक शेवटचा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने या ठिकाणी डिफेंड केलेला आहे. निर्धाव असा टाकलेला चेंडू आणि कमबॅक केलेला आहे अतुल भाऊंनी. मात्र 3 धावा खर्च करून 1 विकेट या ओव्हरमध्ये घेतलेली आहे आणि या सोबत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 32 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. आता बघू शकतो आपण दोघही या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू एकमेकांच्या समोर. दीपक भाऊ द मॅन फ्रॉम सतखेडा जे आपल्या गोलंदाजीच्या शैलीसाठी ओळखले जातात आणि समोर फलंदाजीसाठी आहेत चाचू जे आपल्या फलंदाजीसाठी ओळखले जातात. बघूया तर हा रंगतदार सामना. आणि पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बघूया आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी दीपक भाऊंनी आपला दबदबा कायम दाखवलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर विकेट टिपलेली आहे. खूप मोठी विकेट या संघासाठी आपण म्हणूया. चाचू कारण उत्कृष्ट असा खेळाडू, परंतु या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चाचू यांना परतावं लागतंय. झेल बाद होत आहेत.
रफ्तार रफ्तार एक्सप्रेस दीपक पाटील द मॅन फ्रॉम सतखेडा उत्कृष्ट असा जलद गतीने टाकलेला हा चेंडू आणि या ठिकाणी समालोचनासाठी जोडले जातात हा स्कोर अच्छा बॉलिंगच्या ऍक्शन साठी या ठिकाणी शैलीसाठी रिव्ह्यू घ्या आणि ही फेअर डिलिव्हरी आहे पुढचा चेंडू लोअर फुल टॉस आणि सुंदर असा ड्राईव्ह केलेला आहे लेग साईडला कॉर्नरला आणि एक चोरटी धाव या ठिकाणी डॉक्टर विनोद पवार सर यांनी घेतलेली आहे तरी जे खेळाडू समाज बांधव या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की मुख्य मंचाच्या मागे जेवणाची व्यवस्था झालेली आहे तरी आपण या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात स्ट्राईकवर आहेत देविदास पाटील पुढचा चेंडू आणि पुन्हा एक डॉट बॉल स्विंग अँड मिस आणि जो वाईट दिलेला आहे माफ करा या ठिकाणी एक अवांतर धाव जोडली जाते धावसंख्येत पुढचा चेंडू बुंद्यात टाकलेला हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू निर्धाव असा टाकलेला शेवटचा चेंडू सटीक मारा करताना आणि या दरम्यान एक धाव घेतलेली आहे फलंदाजाने आणि एक उत्कृष्ट असा षटक या ठिकाणी संपन्न झालेला आहे 3 धावा खर्च करून एक विकेट दीपक पाटील यांनी घेतलेली आहे आणि यासोबत जी पहिली ओव्हर थोडी महागडी ठरली होती परंतु अतुल पाटील आणि दीपक पाटील दोघांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करून या ठिकाणी समोरच्या संघाच्या धावा जणू काही रोखलेल्या आहेत 3 ओव्हरमध्ये 35 धावा आणि 2 विकेट महाजन हॉस्पिटलच्या स्कोर कार्ड आपण बघू शकतो परंतु सलामी फलंदाज देविदास पाटील जो 10 चेंडूंवर 28 धावा करून खेळतोय 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने तो मात्र आता स्ट्राईकवर आहे बघूया ज्या कक्षातून हे समालोचन आपण ऐकू शकतायत ते स्पॉन्सर केलेलं आहे डॉक्टर राधेश्यामजी चौधरी सर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम दोडे गुजर संस्थानचे सचिव सृष्टी हॉस्पिटलचे संचालक आणि जळगाव फर्स्टचे संचालक आमचे युवा नेतृत्व डॉक्टर राधेश्यामजी चौधरी सर पुढचा चेंडू फुल टॉस उंच असा टोलावला आणि मस्त उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत अबो द वेस्ट हाईट साठी या ठिकाणी फलंदाज चर्चा करतायत आणि हा रिव्ह्यू घेतलेला आहे अबोव द वेस्ट हाईट साठी बॅटिंग साइडने हा रिव्ह्यू घेतलेला आहे
आणि या दरम्यान या स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक असलेले मागच्या 6 महिन्यापासून मैदानावर घाम गाळत होते, परंतु काही कारणास्तव हात फ्रॅक्चर झाला. फेअर डिलिव्हरी. आमचे डॉक्टर राहुल दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जरी संघात जरी खेळू शकलो नाही तरी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मी मैदानात येईल. डॉक्टर राहुल दादा, आपले हार्दिक स्वागत. पुन्हा एक लोअर फुल टॉस. जय सोलंकी सटीक मारा करतायत. एक धाव या ठिकाणी डॉक्टर विनोद पवार सर यांनी या दरम्यान घेतलेली आहे. आणि आपण बघू शकतो डगआउट आदित्य हॉस्पिटलचा सन्माननीय एम व्ही नाना यांनी स्पॉन्सर केलेलं पवेलियन, ज्या ठिकाणी प्रेक्षक बसलेले आहेत. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू. जय सोलंकी सटीक मारा करताना आपण बघू शकतो. आणि दुसरी प्रेक्षक गॅलरी या ठिकाणी निर्मल सीट्स प्रायव्हेट लिमिटेड सन्माननीय डॉक्टर सुरेश दादा यांनी स्पॉन्सर केलेली आहे. समोर भिरकावून दिलेला आहे, तितकाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय. आणि हा नो बॉल, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. नो बॉल अर्थात पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. आणि हा फ्री हिट असणार आहे. बघूया या चेंडूवर डॉक्टर विनोद पवार सर स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव या ठिकाणी या चेंडूवर. मोठ्या धाव संख्येत कन्वर्ट करू शकले नाहीत, कारण की जय सोलंकी उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी करतायत. पुढचा चेंडू ऑफ साइडला भिरकावून दिलेला आहे. पेव्हिलियन एंडकडे बघतोय आपण. चौकार. देविदास पाटील एका बाजूने मात्र झुंज देत आहेत आणि आपल्या संघाची धाव संख्या पुढे नेत आहेत. डॉट बॉल. चौकार नंतर या ठिकाणी डॉट बॉल. भवानी ट्रेडर्स या ठिकाणी मा भवानी ट्रेडर्स चौकार. चौकारांचे प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे आमचे योगराज दादा लहान वागुडकर, मा भवानी ट्रेडर्सचे संचालक. आता या ठिकाणी आपण बघू शकतो 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा 2 विकेटवर महाजन हॉस्पिटल. उत्कृष्ट सटीक असा यॉर्कर. आणि आपण बघतो क्रिकेटमध्ये या चेंडूला आजपर्यंत तरी चॅलेंज नाहीये. अतिशय सटीक मारा करताना आदित्य हॉस्पिटलचा संघ. पुढचा चेंडू पुन्हा अतिशय वेगवान असा चेंडू. बॉलर टू कीपर, बॉलर टू कीपर. कुठलाही संपर्क या ठिकाणी होऊ शकला नाहीये, परंतु डॉक्टर विनोद पवार सर यांनाही माहिती आपल्या अनुभवाच्या जोरावर या ठिकाणी स्टेप आउट केलं, चेंज केलं आणि या ठिकाणी खेचून मारलेला आहे षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करून खेचून मारलेला आहे. मुख्य मंचाला मानवंदना देणारा हा चेंडू
सरळ जाऊन धडकतोय षटकार. सन्मान्य जितेंद्र पाटील षटकार या ठिकाणी खेचून मारलेला आहे डॉक्टर विनोद पवार सरांनी. पुढचा चेंडू, लगातारचे 2 षटकार. बघूया गोलंदाज कमबॅक करतो की फलंदाज पुढचा लगातारचा 3रा षटकार मारतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, आलटी पलटी खेळण्याचा प्रयत्न, परंतु सटीक गोलंदाजी. कमबॅक केलेला आहे अतुल पाटील यांनी आणि निर्धाव असा चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. सुंदर सुंदर बॉलिंग बघू शकतो या ठिकाणी. शेवटचा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. उत्कृष्ट चेंडूला सन्मान दिलेला आहे डॉक्टर विनोद पवार सरांनी. आणि या दरम्यान 5वं षटक संपलं आणि धावसंख्या पोहोचली 56 धावांवर. आणि ड्रिंक्स ट्रॉली जी स्पॉन्सर केलेली आहे सन्मान्य दादासो जयेश भिका पाटील वागडूतकर, या ठिकाणी SML इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्रीचे ते जनरल मॅनेजर आहेत. सुरत वर्ण बिलॉंग्स करतात आणि दादांनी या ठिकाणी आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी एनर्जी ड्रिंक्स आणि ड्रिंक्स ट्रॉली अर्थात शीतल असं जल उपलब्ध करून दिलेलं आहे. मी जयेश दादांचं गुर्जर प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीने खेळाडूंच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. गुर्जर प्रीमियर लीग अर्थात GPL पर्व 7 व या पर्वाला सर्वात मोठं सहकार्य जर लाभत असेल तर ते या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर माननीय नामदार भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब, तसेच या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्मान्य प्राध्यापक मनोज पाटील सर, त्रिमूर्ती फाउंडेशनचे संचालक अध्यक्ष, तदनंतर या ठिकाणी सहप्रायोजकत्व जे नेहमी स्वीकारत असतात ते विद्यमान नगरसेवक जळगाव महानगरपालिकाचे आमचे युवा नेतृत्व डॉक्टर चंद्रशेखर शिवाजीराव पाटील, सरस्वती विद्या प्रसारक मंडळ सतखेडा चे या ठिकाणी सचिव, तदनंतर पुरस्कारांचे प्रायोजक जे आकर्षक अशा ट्रॉफीसाठी खेळाडू मैदानात झुंजत असतात, खेळत असतात, ते दिशा ऑटो लिंकचे सन्मान्य अजय दादा तावसेकर, हल्ली मुक्काम जळगाव. सामनावीरांचे प्रायोजक ज्या मंचाजवळ आम्ही या ठिकाणी बसलेलो आहेत, न्यू मंगलमूर्ती हॉस्पिटल. पुढचा चेंडू कव्हर ड्राईव्ह ऑफ साइडला सुंदर असा फटका खेळलेला आहे. तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. या दरम्यान 2 धावा नक्कीच फलंदाजाने काढल्या जरी असतील तरी क्षेत्ररक्षण या ठिकाणी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत आणि यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चेक करतायत, माफ करा. शॉर्टपुट चेंडू आणि फ्लॅट 6 या ठिकाणी खेचून मारलेला आहे. देविदास पाटील मात्र या ठिकाणी त्यांचा बल्ला तडपताना आपण बघतोय. प्रवीण पाटील जे एक अनुभवी गोलंदाज आहे, वर्डी गावाची क्रिकेटची शान प्रवीण दादा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू निर्धाव असा एक 6 नंतर गोलंदाजाने या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. देविदास पाटील 18 चेंडूंवर 42 धावा करून या ठिकाणी आपल्या संघासाठी एकाकी झुंज देत आहेत आणि त्यांना साथ देत आहेत डॉक्टर विनोद पवार सर. पुढचा चेंडू मिसिट झालेला आहे आणि स्वप्नील ताथ्या जे सर्कल मध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करून त्या दरम्यान एक सिंगल धाव घेतलेली आहे. निलेश पाटील जे या ठिकाणी बाउंड्री रोजवर उभे आहेत. पुढचा चेंडू
आणि उत्कृष्ट असा डॉट बॉल या दरम्यान येतोय. पुढचा बुंद्यात टाकलेला चेंडू, परंतु तितका उत्कृष्ट फटका या ठिकाणी डॉक्टर विनोद पवार सर यांनी लगावलेल्या समोरच्या दिशेला आपण बघतो. या दरम्यान एक धाव घेतलेली आहे आणि या चेंडू सोबत षटक संपलेला आहे. 10 धावा खर्च करून या ठिकाणी प्रवीण पाटील यांनी हे षटक संपवलेलं आहे, आपण बघू शकतो. आणि आता संघाचे कर्णधार दीपक पाटील गोलंदाजी मार्कवर, गोपाल बापू अर्थात माजी जीप सदस्य बॉलिंग एंड कडनं या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. आणि या दरम्यान वाईट चेंडू, आमचे पॅडी भाऊ म्हणतात पंचांचे हात जमिनीला समांतर, म्हणजेच एक धाव अवांतर. बुंद्यात टाकलेला मारा या ठिकाणी चालू आहे आणि या एक धाव मात्र या ठिकाणी डॉक्टर विनोद पवार सरांनी घेतलेली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी दोघही उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी चालू आहे मैदानात. महाजन हॉस्पिटल वर्सेस या ठिकाणी आदित्य हॉस्पिटल. डॉक्टर रवी महाजन सरांचा हा संघ फलंदाजी करतोय आणि डॉक्टर प्रशांत पाटील सर आणि डॉक्टर शीतल पाटील मॅडम यांचा संघ या ठिकाणी मैदानात फिल्डिंग करताना आपण बघू शकतो. ज्या संघाचे कर्णधार दीपक पाटील आता गोलंदाजी मार्कवर आहेत आणि फलंदाजी मार्कवर देविदास पाटील. गुड लेंथवर टाकलेला हा चेंडू, पुन्हा निर्धावाचा चेंडू, रनआउट साठीचा प्रयत्न, मात्र या दरम्यान एक धाव, अतिरिक्त धाव. कीपरने प्रयत्न चांगला केलेला, बाईचा हा धाव देण्यात आलेला आहे, अतिरिक्त धाव. पुन्हा एक उत्कृष्ट असा चेंडू. पुण्याच्या IT कंपनीमध्ये कार्यरत असलेले आमचे इंजिनियर दीपक पाटील, इंजिनिअरिंग फील्डमध्ये कार्यरत असलेल्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे मेजरमेंट, अचूक टप्पा या ठिकाणी त्यांनी निवडलेला आहे. समोर मात्र अजून एक प्रोफेशनल डॉक्टर मैदानात आहेत. आपल्या प्रोफेशनला पूर्ण न्याय देऊन जो वेळ मिळतो त्या ठिकाणी क्रिकेटसाठी देण्याचा प्रयत्न खेळाडू करत असतात. पुणे, मुंबई, गुजरात, राजस्थान आणि MP वरही काही खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळतायत. सर्वच खेळाडू जे क्रिकेटवर मनापासून प्रेम करतात. फुल टॉस चेंडू मिसहिट झालेला आहे आणि उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. या दरम्यान मात्र अनुभवी डॉक्टर विनोद पवार सर यांना परतावा लागेल. ऑफसाईडचा लोअर फुल टॉस आपण बघू शकतो, मिसहिट झाला आणि एक सुंदर असा झेल टिपलेला आहे. दीपक पाटील यांना ही मिळते दुसरी विकेट. 1.3 ओव्हरमध्ये त्यांनी 6 धावा खर्च करून ही दुसरी विकेट टिपलेली आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट आपण म्हणतो, एक उदाहरण आपल्या संघासाठी पेश करताना दिसत आहेत.
पुढचे फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत. डॉक्टर आदित्य पाटील. एक डॉक्टर परतले, परत पुन्हा दुसरे डॉक्टर मैदानात आपण बघू शकतो. डॉक्टर आदित्य पाटील. अतिशय वेगवान चेंडू. फलंदाजच नाही तर या ठिकाणी विकेट कीपर सुद्धा या स्पीड आणि स्विंगला मिस करून गेलेत. बघू शकतो आपण ज्या शैलीसाठी दीपक पाटील ओळखले जात आहेत त्याच पद्धतीचा मारा, अचूक असा मारा अतिशय तीक्ष्ण अशा वेगासोबत या ठिकाणी करताना दिसत आहेत. पुन्हा पुन्हा मात्र लाईन, पुन्हा एक अमांतर धाव. वाईड बॉल. डिफेन्स केलेला आहे. पुन्हा एक शेवटचा निर्धाव चेंडू टाकलेला दीपक पाटील. आपला स्पेल या ठिकाणी संपवलेला आहे. 2 षटकांमध्ये 7 धावा खर्चून फक्त 2 विकेट घेतलेल्या आहेत. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ते 71 धावा महाजन हॉस्पिटलच्या संघाने बनवलेल्या आतापर्यंत, आणि या दरम्यान 3 विकेट गमावलेले आहेत. फलंदाजीला सुरुवातीपासून फलंदाजी करतात ते देविदास पाटील आता स्ट्राईकवर असतील, जे वैयक्तिक 43 धाव संख्येवर खेळतायत. 20 चेंडूंवर 43 धावा. जय सोलंकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो. फ्लॅट 6 देविदास पाटील या ठिकाणी आपली फटकेबाजी चालू ठेवताना दिसत आहेत. पहिल्याच चेंडूवर जायचा खेचून मारलेला आहे षटकार. श्री समर्थ क्लिनिकच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार. नो बॉल. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल, आणि पंखा या ठिकाणी फिरताना दिसतोय, म्हणजेच की फ्री हिट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. पुढचा चेंडू कमबॅक केलेला आहे गोलंदाजने. फ्री हिटचा फायदा मात्र फलंदाज उचलू शकले नाहीत. 49 धावांवर या ठिकाणी फलंदाज खेळतोय. आपल्या अर्धशतकापासून 1 धाव दूर. आणि सिंगल धाव खेळून या ठिकाणी 50 पूर्ण न करता षटकाराने वीरेंद्र सेहवाग स्टाईल ने या ठिकाणी षटकार पूर्ण केलेला आहे. सर चेंडू चेंडू नॅशनल हायवे वर चेंडू भिरकावून मारलेला आहे, आणि एक वेगळ्या स्टाईलने सेहवाग स्टाईलने या ठिकाणी आपला 50 धावांचा स्कोअर म्हणजेच 50 पूर्ण केलेले आहे. चेंडू परत आलेला आहे. देविदास पाटील. मॅन फ्रॉम भडगाव.
फुल टॉस, लगातारचा दुसरा षटकार. आता मात्र गिअर चेंज करताना दिसत आहेत. आणि या षटकारानंतर मात्र धावसंख्या पोहोचली 90 धावांवर. आणि कमबॅक करताना या ठिकाणी जय सोलंकी. डॉट बॉल. दिवस रात्र रंगणारे हे सामने या चंदेरी रात्रीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो. गुर्जर समाजातील अनेक सितारे आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने या ठिकाणी चमकताना आपण बघू शकतोय. क्रिकेट, आम्ही नेहमी म्हणत असतो की ज्या ज्या लोकांचं क्रिकेट हे पहिलं प्रेम असेल ते कुठल्याही प्रोफेशनमध्ये असतील, इंजिनियर असो, डॉक्टर असो, वकील असो, सीए असो, टीचर्स असो, मैदान मात्र त्यांना आपल्याकडे आकर्षित करत असतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस हिट झालेला आहे. आणि या दरम्यान एक धाव चोरून स्ट्राईकवर पुन्हा एकदा जो फलंदाज, जो बॅटर या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजी करतोय, देविदास पाटील. पुन्हा उत्कृष्ट गोलंदाजी. चला मात्र या दरम्यान देखील दुसऱ्या फलंदाजाने प्रयत्न केला. चांगला रनिंग झेल स्वप्नील पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला गेलाय आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पंकज सर बॅटिंगसाठी जाताना दिसत आहेत. डॉक्टर पंकज गुजर सर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जातात आहेत. अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे देविदास पाटील या फलंदाजाने. 28 बॉलमध्ये तब्बल 68, त्यात 8 उत्तुंग षटकार. अतिशय चांगली बॅटिंग राहिली आहे आतापर्यंत. जर बघितलं तर महाजन हॉस्पिटल या संघाची 98 धावा झाल्यात, 4 विकेट आहेत, 90 षटक प्रगतीपथावर आहे. या दरम्यान पहिलाच बॉल लेग साईडच्या दिशेला फक्त ग्लान्स करून दिला आहे. सिंगल मिळवतात आहेत, सिंगलने धावफलक केलाय सुरू. आता मात्र 99 धावसंख्येवर संघ येऊन पोहोचलाय अतिशय मजबूत स्थितीमध्ये. आता मात्र महाजन हॉस्पिटल संघ आलाय. देविदास पाटील ऑन स्ट्राईक आहेत. प्रवीण पाटील गोलंदाजी मार्कवर आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न. या दरम्यान येतोय डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र 90 षटक जात आहे प्रगतीपथाकडे. आता मात्र शेवटचा बॉल. गोलंदाज प्रवीण पाटील. हलक्या हाताने खेळून दिलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी होती मात्र गमावली आहे. या एका धावेच्या मदतीने सांघिक शतक झालाय पूर्ण. 100 धावा आतापर्यंत झाल्यात. आता मात्र पहिल्या इनिंगचे शेवटचे 6 बॉल स्ट्राईकवर असेल देविदास पाटील, जो या सामन्यात संपूर्णपणे फॉर्म मध्ये राहिलाय. उत्तुंग षटकार लगावले गेलेत. आता मात्र
थोडासा विचार विनिमय केला जातोय. गोलंदाजीसाठी बोलवायचं कोणाला, कारण समोर जो बॅट्समन बॅटिंग करतोय तो फुल फॉर्म मध्ये आणि लयीत मात्र मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करताना दिसतात आहेत. आता मात्र बघूयात बॉलिंग साठी कोणाला आमंत्रित केलं गेलंय. अतिशय हॅलो या दरम्यान येतोय पहिल्याच बॉलवर वेलकम बाउंड्री देविदास पाटीलच्या बॅट मधनं. आता मात्र निघतात आहे 4 धावा. आणि जर आपण बघितलं तर रिप्लेच्या माध्यमातून देखील बघू शकतो, मुख्य स्क्रीनवर दिसतात आहेत की कशा प्रकारे शॉट लगावला गेलाय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. समाधान सर यांना मात्र बॉलिंग साठी बोलवलं गेलंय. बघूयात 5 बॉल शेवटचे आहेत, कशा प्रकारे अजून बॉलिंग होईल. बॅट्समन फुल फॉर्म मध्ये आणि लयीत दिसतोय. टप्प्याचा बॉल जसा रडार मध्ये आला, सरळ मैदानाच्या बाहेर कमेंट्री बॉक्सच्या दिशेने फेकून देखील दिला 6 धावेंसाठी. आणि या 6 धावेच्या मदतीने इथे मात्र आता धावसंख्या होती 110 धावा. आता मात्र बलाढ्य धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय महाजन हॉस्पिटलचा संघ. यात संपूर्ण क्रेडिट जर बघितलं तर देविदास पाटील 79 धावांवर खेळतात आहेत. वैयक्तिक सर्वोत्कृष्ट धावसंख्या इथे मात्र होती आहे 32 बॉल 79 धावा. अजून 4 बॉल बाकी आहेत. पहिलं शतक येण्यासाठी मात्र पाहिजेत फक्त 15. तेहतीस बॉल. फलंदाज आता मात्र 85 वर असेल. 117 धावा या ठिकाणी झाल्यात. आता मात्र बघूयात अजून 4 बॉल यायची आहे. पुढचा बॉल फ्री हिट. गोलंदाज समाधान यांच्यावर मात्र आता थोडस प्रेशर जाणवत आहे. समोरच्या दिशेला फुलटॉस बॉल तो देखील जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पार. फलंदाजाला या ठिकाणी मात्र मिळेल 4. एकही चेंडू मात्र वाया जाऊ द्यायचा इशारा फलंदाजाचा दिसत नाहीये. आता जर बघितलं तर 121 झाल्यात, वैयक्तिक 89. अजून 3 बॉल. अतिशय इंटरेस्टिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सायंकाळच्या सत्रात. टप्प्याचा बॉल अतिशय चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा मोठा फटका 6 धावेंसाठी. फलंदाज आता मात्र 95 वर आलाय. अतिशय चांगली बॅटिंग. 35 बॉल 95, त्यात तब्बल 11 षटकार आणि 5 चौकार. सांघिक धावसंख्या झाली आहे 127. अजून 2 बॉल यायचे बाकी आहेत. बघूयात कशा प्रकारे 2 बॉल फेस करेल. आता मात्र परिपूर्ण प्रेशर हे जाणवत आहे गोलंदाजावर. मात्र फलंदाज फुल फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. समोरच्या दिशेला डोलवण्याचा प्रयत्न
क्या बात आहे, सिंगल होती. मात्र पंकज गुजर सर यांनी सांगितलंय की बाबा लास्ट बॉल तूच खेळ आणि शतक देखील पूर्ण कर. टाळ्या वाजवल्या गेल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. खरंच चांगल्यारीत्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. एक बॉल एक मोठा फटका, सांघिक पहिलं शतक बघायला मिळेल का सायंकाळच्या सत्रात. या ठिकाणी बॉल बीट झालाय, फिरवण्याचा प्रयत्न, शतक देखील जर मिस झालं राहिलं, धावबाद झालेत पंकज सर, शतक देखील मिस झालं तरी मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या 95 झाली आहे, सांघिक 127. निर्धारित 10 षटकांचा खेळ समाप्त, पहिली इनिंग संपली आहे. डीजे 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 एक मिनिट डीजे एक मिनिट. आपल्या आयोजन समितीतील महत्वपूर्ण सदस्य श्री दिनेश पाटील सर, त्यांच्यासोबतच वैशाली मॅडम यांचा मात्र आज लग्नाचा 14वा वाढदिवस आहे आणि